आजची पत्रकार परिषद मध्ये आपण सर्व आले याबद्दल आपला धन्यवाद। आजच्या पत्रकार परिषद मध्ये सर्व आले त्याबद्दल सर्वांचं आभार। आजची पत्रकार परिषद मध्ये आमचे अध्यक्ष पक्षाचे किशोर शर्माजी, पूर्व डेप्युटी मेयर हसमुखजी गेहलोत, स्टँडिंगचे चेअरमन पूर्व ध्रुव किशोरजी, प्रशांतजी दलवी आणि भगवती शर्माजी। विषय आजचा आहे तो मीरा भाईंदर मध्ये 27 तारखेला फ्लायओव्हरचं लोकार्पण झालं आणि पब्लिक साठी तो खुला केला। मी सर्वप्रथम शहराच्या नागरिकांचं अभिनंदन करतो की आपण सर्वांनी स्वप्न जे बघितलं होतं ते पूर्ण झाले। या फ्लायओव्हरची मंजुरी भारतीय जनता पक्षाची महापालिकेत सत्ता आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमदार म्हणून मी अशा असताना त्यावेळी ह्या 3 फ्लायओव्हरला मंजुरी झाली होती। तदनंतर निर्णय झाला की आपल्याला मेट्रो सुद्धा आणायची आहे, मग तो प्रस्ताव थोडा थांबला आणि मेट्रो आणि फ्लायओव्हर एकत्र करायचा निर्णय झाला। 2019 ला कामाला सुरुवात झाली, 22 ला पूर्ण करायचं होतं। मधल्या काळात माझी सरकार नाही राहिली, मी नाही राहिलो म्हणून तो काम डिले झाला। चला आता तो त्यातल्या 3 मधला एक फ्लायओव्हर 27 तारखेला लोकार्पण करावा अशा प्रकारच्या बातम्या 3 दिवसा अगोदरपासून फिरत होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होणार होतं असं होतं, पण आम्हाला कॉन्फिडंट नव्हतं की होणार की नाही होणार म्हणून आम्ही कुठल्याही त्याबद्दल दखल घेतलं नाही, कारण प्रशासनाला विचारले बोला अशी काही सूचना नाहीये। मग आम्हाला वाटला फेक न्यूज असेल, परंतु 27 तारखेला संध्याकाळी समजलं की नाही मुख्यमंत्री साहेब येणार आहे उद्घाटनाला आणि त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। मग त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रोटोकॉल प्रमाणे बोलवलंच पाहिजे होता आणि निमंत्रण पत्रिका छापणं गरजेचंच होता, परंतु तशा प्रकारचा कुठलाही प्रशासनकडनं किंवा इतर कोणाकडनं ते झालं नाही। म्हणजे एका प्रकारे तुम्ही आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला। स्थानिक तुम्ही विचारलं तर भारतीय जनता पक्ष सत्ता राहिली, मी आमदार असताना मंजूर झाला, आमचे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ह्यांनाही बोलवलं गेलं नाही, भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला निमंत्रण नाही। मग अशा प्रकारचं डावलण्याचं कारण काय? युती धर्माचं पालन फक्त काय भाजपनीच करायचं आहे का? मग इतरांनी करायचं नाही का? या महापालिकामध्ये सत्ता आमचा असताना हे आम्ही सगळं मंजूर केलंय। मग हे डावलं हे रोज प्रश्न कार्यकर्ता सुद्धा विचारतात आणि या शहराचे भाजप विचारधाराचे नागरिकची संख्या मोठी आहे, ते विचारतात की का डावललं गेलं, का भाजपचे नेता नव्हते, का भाजपचे स्थानिक लोक नव्हते, याचं कारण काय? तर आजची बैठक यासाठी आहे की या मूळ जबाबदारी प्रशासनची होती की ज्यावेळी ठरलं की उद्घाटन मान्य मुख्यमंत्रीजींच्या हस्ते होणार आहे, ते काही कारणामुळे नाही आला हा वेगळा भाग आहे, ते होणार आहे त्यावेळी ते नियमानुसार राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना बोलवणं गरजेचं होतं, स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बोलवणं हे होतं, परंतु असं कुठलंही पालन केलं गेलेलं नाहीये। त्याची आम्हाला खंत आहे आणि शहरालाही खंत आहे। यासाठी आम्ही आमची भावना व्यक्त करण्यासाठी आलोय। जनताला हेच करतोय की आम्हाला अभिमान याचा आहे की आपण जे स्वप्न बघितलं ते पूर्ण झालं आणि लोकांचं धन्यवाद करतो। काही झालं असेल पण पब्लिक साठी हा ब्रिज खुला झाला, हा आमच्यासाठी महत्वाचं होतं। म्हणून आपल्या समोर हे आमची खंत मांडण्यासाठी आलो की युती धर्माचं पालन आम्हीच करायचं का आणि हे करण्यामागेचा दोषी कोण, हे कोणाच्या सांगण्यावर हे सगळं डावललं गेलं? म्युन्सिपल कमिशनर, MMIDA कमिशनर किंवा इतर राजकीय, मला हा प्रश्न चिन्हच आहे। तसं आहे, मी परत सांगतो, उद्घाटन झालं त्याचा आनंदच आहे, त्याचा कमीत कमी सुरुवात झाली, परंतु आम्हाला डावलाचं कारण काय होतं? लोकसभेमध्ये युती धर्माचं पालन करत असताना भाजपने काम केलं होतं। येणारे काळात विधानसभेची निवडणूक आहे, तर मीरा भाईंदर शहरात भाजप आणि शिवसेना याच्यामध्ये मतभेद आहेत का? बघा, आमच्या तर्फे कुठलाही मतभेद नाही आहे, म्हणून आम्ही मोकळ्या मनाने काम केलं। आम्ही वाट बघतो कदाचित ते बोलवणार, पण कोणी बोलवलं नाही आणि हे शहराला पण खंत आहेत, आम्हालाच नाहीये। तर आम्ही तर धर्माचं पालन कालही केलं, आजही केलं, उद्याही करणार आहे, परंतु या धर्मांमध्ये कोणतरी खळा टाकायचा प्रयत्न करतोय की कुठल्याही राजकीय आहेत किंवा प्रशासनकडनं हे जाणून बुजून झालंय किंवा चुकून झालाय, ह्याचा आम्हाला खुलासाच होत नाहीये। प्रशासनही हात वरती करतोय, नेते हात वर, म्हणजे नक्की चूक कोणाची? त्याच्यामध्ये CM आणि DCM दोन्हीही युती धर्माचं पालन करण्यासाठी वारंवार आवाहन करतात, तर याची तक्रार तुम्ही DCM कडे करणार? आम्ही DCM साहेबाला नक्कीच हे अवगत करणार की अशा प्रकारचं केलं गेलं, कारण ही वास्तू मान्य
मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री आताचे देवेंद्र फडणवीस साहेब यांचा हस्ते, यांचा स्वाक्षरीच हे मंजूर झाले होते आणि त्यांनाही डावललं आणि भाजपलाही डावललं. हा प्रश्नचिन्ह आहे. धन्यवाद.